नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की रिझ्यूम हा कशा प्रकारे 2च मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवरती तयार केला जातो। त्याबद्दल आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे की आपल्या प्ले स्टोरवरती यायचं आहे। प्ले स्टोरवरती आल्यानंतर रिझ्यूम PDF मेकर असा ॲप आहे, तो सर्च करायचा आहे। अशा प्रकारचा ॲप सर्च करून घेतल्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे। अगोदर डाउनलोड कराल, डाउनलोड झाल्यानंतर असा ओपन ऑप्शन येईल। तर ओपनवरती क्लिक करून घेतल्यानंतर खाली एक ॲड स्पेस प्लसचं चिन्ह दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे रिझ्यूम असं नाव द्यायचं आहे। अशा प्रकारे नाव दिल्यानंतर ओके वरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथे काय करायचं मित्रांनो, सर्वप्रथम तुमचं जो काही नाव आहे, नेम टाकायचं आहे। ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायची आहे। कॉन्टॅक्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर मेल आहात की फिमेल आहात, त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस सिंगल आहात की मॅरिड हे निवडायचं आहे। त्याच्यानंतर जर पासपोर्ट डिटेल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर जो काही ॲड्रेस आहे तुमचा, ॲड्रेस, सिटी, स्टेट कुठे राहता तो टाकायचा आहे। पिन कोड असेल तर पिन कोड आणि नॅशनॅलिटी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि खाली सिग्नेचर अपलोड करायचं आहे। अशा प्रकारे ही जी काही इन्फॉर्मेशन आहे सबमिट करून घेतल्यानंतर आपण आता पुढच्या स्टेपवरती जाणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतल्यानंतर आता आपण दुसऱ्या स्टेपवरती जाणार आहोत। आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, रिझ्यूम हेडिंग समरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे तुम्ही महत्त्वाची हेडिंग जी काही असेल ते तुम्ही डबल टाकू शकता, नाहीतर समरीमध्ये सारांश जो काही सारांश असेल तो टाकू शकता। जर इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथे देण्यात आलेलं आहे की अँड्रॉइड डेव्हलपर विथ 11 इयर्स एक्सपिरियन्स जर असेल तर इथे तुम्ही शेअर करू शकता, नसेल तर तुम्ही पुढच्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता। त्याच्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे। करिअर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला इथे स्पेसवरती क्लिक करून तुम्हाला ज्या काही इथे महत्त्वाच्या काही करिअर ऑब्जेक्टिव्ह आहेत की टू वर्क विथ बेस्ट माय ॲबिलिटीज अँड हे पण मला चांगलं वाटतं, तर त्याच्यामधून तुम्ही निवडू शकता किंवा तुम्हाला जशा प्रकारे ज्या ऑब्जेक्टिव्ह करिअर आहे ते तुम्ही निवडू शकता। अशा प्रकारे निवडून घेतल्यानंतर आता तुम्हाला पुढे जायचं आहे, एज्युकेशनकडे समोर जायचं आहे पुढच्या ऑप्शनवरती। आता तुम्हाला इथे एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी या प्लसवरती क्लिक करायचं आहे। जो काही तुमचा एज्युकेशन झालेला असेल तो एज्युकेशन टाकायचं आहे। डिग्री झालेली असेल, युनिव्हर्सिटी पर्सेंटेज किती आहे, ग्रेडमध्ये आहे की ग्रॅज्युएटेड आहात की पर्सिंग आहात, या CGPAमध्ये असेल तर तुम्हाला ती टाकायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे डिग्रीचं क्वालिफिकेशन असेल किंवा जो काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तो टाकून घेतल्यानंतर आता तुम्हाला समोरच्या ऑप्शनवरती यायचं आहे। इथे वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला टाकायचं आहे की तुम्ही ऑर्गनायझेशन किंवा डिझायनेशन तुम्ही संस्थेच्या मार्फतून काही तुम्हाला अनुभव आहेत का किंवा काही पदनाम आहेत का, तर असतील तर कधीपासून फॉर्म 2 तर ते टाकायचं आहे। कधीपासून तुम्ही तिथे कार्यरत होते तर ती तारीख टाकायची आहे आणि आत्तापर्यंत कधीपर्यंत तुम्ही तिथे कार्यरत आहात किंवा रिस्पॉन्सिबिलिटी टाकू शकता की जी काही महत्त्वाची जबाबदारी होती ती टाकू शकता। तर अशा प्रकारे टाकून ओकेवरती क्लिक करायचं आहे। ऑर्गनायझेशन जो काही संस्था असेल त्या संस्थेचं नाव टाकू शकता किंवा पदनाम टाकू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला ते नाव टाकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या काही कंपनीत अनुभव असेल, जे की संस्था असेल त्याचं नाव टाकून घ्यायचं। तर समोर प्रोजेक्टवरती यायचं। प्रोजेक्ट्समध्ये काही महत्त्वाचं तुमच्याकडे डिटेल असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर मी सोडून देत आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला समोर यायचं आहे। स्किल अँड अदर्समध्ये ज्या काही तुमच्या आवडीचे स्किल असतील, अचिव्हमेंट असतील, आर ऑफ इंटरेस्ट, हॉबी, लँग्वेज ज्या काही महत्त्वाचे असतील तुम्ही ते टाकू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे यूज डिफरंट फील्ड्स। युजर डिफरंट फील्ड्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे ज्या काही वापरकर्ता पारिभाषिक क्रिया असतील त्या तुम्ही निवडू शकता, असेल तर टाकू शकता, नसेल तर सोडून देऊ शकता। रेफरन्समध्ये आता तुम्हाला काय करायचं, जे काही संदर्भ आहे ते तुम्ही संदर्भ टाकू शकता। रेफरन्समध्ये नेम तुमचं नाव टाकायचं आहे। डिसायनेशन म्हणजे कोणत्या पदनावरती काम केलं आहात किंवा कोणत्या संस्थेमार्फत काम केलेलं आहात, ईमेल ID आणि फोन नंबर टाकू शकता। तर अशा प्रकारे जर तुमच्याकडे पदनाम ऑर्गनायझेशन असेल तर तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर डिक्लेरेशनमध्ये यायचं आहे। डिक्लेरेशनमध्ये काय करायचं, इथे तुम्हाला महत्त्वाची काही हरबी डिक्लेअर दॅट ऑल द डिटेल्स ज्या काही महत्त्वाच्या इथे नॉलेज तुमच्याकडून असतात त्या डिक्लेरेशनमध्ये तुम्ही टाकू शकता। आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे टाकून घेतल्यानंतर आता तुम्हाला वरती जो काही राईट ऑप्शन म्हणजे वरती राईट बाणचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे।
अशा प्रकारे क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा जो काही तुमचा रिझ्यूम आहे फक्त 2च मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरती या ॲपच्या माध्यमातून बनवू शकता। एकदम सोपी पद्धत आहे। कुठेही तुम्हाला लॅपटॉप PC-वरती किंवा महाई सेवा केंद्रावरती जायची गरज नाही आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलवरती एकदम सोप्या पद्धतीने खूप म्हणजे 2 ते 3 मिनिटांमध्ये तुमचा रिझ्यूम स्वतः तयार करू शकता। आणि आता तुम्हाला डाउनलोडवरती ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती डाउनलोड तुम्ही करू शकता किंवा शेअर करू शकता। तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे रिझ्यूम बनवण्याची। तर या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रिझ्यूम हा बनवू शकता। तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की खूप जणांना रिझ्यूम बनवण्याचा प्रॉब्लेम येत असतो। तर एकदम सोपी पद्धत आहे आणि याच माध्यमातून तुम्ही हा रिझ्यूम बनवू शकता। तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण रिझ्यूम बनवण्यासाठी एक सोपा व्हिडिओ हा त्यांना मिळेल आणि यानंतर त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळेल। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।